नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण ज्ञानदाता संदर्भातील एक महत्त्वाची न्यूज, महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो, गेल्या 2.5 ते 3 महिन्यापासून सुरेश कुटे हे कोठडीमध्ये आहेत, पोलीस कोठडीमध्ये आहेत। अशामध्येच सुरेश कुटे असेल किंवा आशिष पाटोदेकर असेल, हे दोघे सुद्धा पोलीस कोठडीमध्ये आहेत। त्या ठिकाणून बीड जिल्हा येथून त्यांना बऱ्याच ठिकाणी न्यायालयीन चौकशीसाठी हजर सुद्धा करण्यात आले। अशामध्येच बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये, बऱ्याचशा कलेक्टर ऑफिसमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत। आतापर्यंत सुरेश कुटे यांच्या विरोधात जवळपास 300 कोटी रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणातील जवळपास आतापर्यंत 100 पेक्षा जास्त गुन्हे सुरेश कुटे यांच्यावरती दाखल झालेले आहेत। अशामध्येच त्यांच्या ज्या सुविध पत्नी होत्या अर्चना कुटे अजून सुद्धा फरार आहेत, त्यात पोलिसांच्या हाती आणखी लागलेले नाही। अशामध्येच आता या प्रकरणामध्ये ईडीने सुद्धा उडी घेतलेली आहे। अशामध्ये जे ईडी आहे ते ईडी मार्फत आता सुरेश कुटे यांची जी प्रॉपर्टी होती, त्या प्रॉपर्टीची सील करण्याची जी प्रोसेस होती, ती आता सुरू करण्यात आलेली आहे। ज्यामध्ये 10 तारखेपासून ईडीने त्यांच्या संभाजीनगर येथील जी फॅक्टरी होती, जी मुख्य शाखा होती, त्याला सील करून त्या ठिकाणी आता ते जप्तीची कारवाई आहे, त्यांची प्रॉपर्टीची जी जप्तीची कारवाई आहे आता ती सुरू करण्यात आलेली आहे। अशामध्ये कुठेतरी आता शुभ संकेत वाटत आहेत की त्यांची प्रॉपर्टी जप्त होऊन, प्रॉपर्टी सील होऊन, त्यांची जी प्रॉपर्टी विकून जे ठेवीदार वर्ग आहेत त्यांना त्यांची ठेवी परत मिळतील। एवढीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देण्यासाठी आपल्या समोर आलेलो होतो। धन्यवाद।